Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 29 based on standard 6 subject maths chapter number 11 ratio proportion. So let's get started. प्रॅक्टिस सेट 29 मधील क्वेश्चन नंबर 1 to 5 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण क्वेश्चन नंबर 6 to 9 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. अ ट्रॅक्टर uses up 12 liters of diesel while plugging 3 acres of land. How much diesel will be needed to plug 19 acres of land? 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते. तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? तर या ठिकाणी दिलेली माहिती आपण लिहून घेऊया की 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 12 लिटर डिझेल लागेल. तर आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. प्रथम फॉर प्लगिंग 3 acres of land, diesel used by tractor is 12 liters. 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 12 लिटर डिझेल लागेल. तर आता प्रथम आपल्याला 1 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल हे काढायचे आहे. फॉर प्लगिंग 1 acre of land, diesel used by tractor is equal to 12 divided by 3 is equal to 4 liters. तर 1 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 4 लिटर डिझेल लागेल. आता आपल्याला 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल काढायचे आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला आपण 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 12 लिटर डिझेल लागेल. यावरून आपण 1 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल काढलेले आहे. आता 1 एकरवरून आपण 19 एकरची माहिती काढणार आहोत. तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. फॉर प्लगिंग 19 acres of land, diesel used by tractor is equal to 4 into 19. 19 into 4 is equal to 76 liters. म्हणजेच 19 एकर शेतीच्या मशागतीसाठी 76 लिटर इतके डिझेल लागेल. So the answer is 76 liters of diesel will be needed. Question number 7. At a sugar factory 5376 kg of sugar can be obtained from 48 tonners of sugarcane. If Savita Tai has grown 50 tonners of sugarcane, how much sugar will be yield? तर एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते. तर सविता ताईच्या शेतात तयार झालेला ऊस हा 50 टन आहे. तर या ऊसापासून किती साखर तयार होईल हे आपल्याला काढायचे आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते. फ्रॉम 48 tons of sugarcane
5376 kg of sugar can be obtained. तर 48 टनापासून 5376 किलोग्राम इतकी साखर मिळते. तर यावरून 1 टन ऊसापासून किती साखर मिळेल हे आपल्याला काढायची आहे. लिहून घेऊया आपण. फ्रॉम 1 टन of sugarcane is equal to 5376 divided by 48. तर 5376 ला 48 ने भागले असता उत्तर येते 112 kg of sugar can be obtained. इथे आपण 1 टन ऊसापासून किती साखर मिळेल हे काढण्यासाठी आपण या 5376 ला 48 ने भागलेला आहे. तो उत्तर आलेला आहे 112 किलोग्राम. म्हणजेच 1 टन ऊसापासून 112 किलोग्राम साखर मिळेल. आता आपल्याला या 50 टन ऊसापासून किती साखर मिळेल हे काढायचे आहे. फ्रॉम 50 टन ऑफ शुगरकेन इज इक्वल टू, आता बघा 48 टन पासून 5376 किलोग्राम, यावरून 1 टन ऊसाची म्हणजेच इथे आपण भागाकार केलेला आहे. आता 1 टन ऊसावरून आपण 50 टन ऊसापासून किती साखर मिळेल काढायचं, म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढायची. म्हणजे इथे आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 112 इंटू 50 इज इक्वल टू 112 ला 50 ने गुणले असता उत्तर येते 5600. 5600 kg of sugar can be obtained. म्हणजेच 50 टन ऊसापासून 5600 किलोग्राम इतकी साखर मिळेल. तो उत्तर लिहूया आपण. 5600 kg of sugar. Question number 8. In an orchard, there are 128 mango trees in 8 rows. If all the rows have an equal number of trees, how many trees would there be in 13 rows? आता एका आमराईत 8 रांगांमध्ये 128 झाडे आहेत. तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या जर समान असल्यास अशा 13 रांगात किती झाडे असतील. तर प्रथम आपण प्रश्नातील दिलेली माहिती लिहून घेऊया. 8 रांगात 128 झाडे आहेत. इन 8 rows there are 128 mango trees. 8 रांगांमध्ये 128 आंब्याची झाडे आहेत. ते 8 रांगांवरून आपण 1 म्हणजेच एका रांगेतील झाडांची संख्या काढणार आहोत. तर इन 1 row इज इक्वल टू 128 डिवायडेड बाय 8. तर लक्षात घ्या, अनेकावरून एकाची किंमत आपण काढत आहोत म्हणून इथे आपण भागाकार करणार आहोत. तर 128 ला 8 ने भागले असता उत्तर येते 16 मँगो ट्रीज. म्हणजेच एका रांगेत 16 झाडे आहेत. तर आता 1 रोची आपल्याला संख्या मिळते. या 1 रोवरून आपल्याला 13 रोची संख्या काढायची आहे. देअरफॉर इन 13 रोज, आता इथे आपल्याला एकावरून अनेकांची किंमत काढायची. इथे उलट करायचं आहे. अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो. एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण इथे गुणाकार करतो. तर एका रांगेत 16 झाडे, तर 13 रांगेत किती, तर 13 इंटू 16 इज इक्वल टू 208 मँगो ट्रीज. म्हणजेच 13 रांगांमध्ये एकूण 208 झाडे असतील. उत्तर लिहूया आपण.
108 mango trees. Question number 9. A pond in a field holds 1,20,000 liters of water. If cost 18,000 rupees to make such a pond, how many ponds will be required to store 4,80,000 liters of water and what would be the expense? तर एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो. तर 4,80,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील आणि त्यासाठी किती रुपये खर्च येईल? तर प्रथम आपल्याला शेततळ्यांची संख्या काढावी लागेल. दिलेली माहिती आपण लिहून घेऊया की 1,20,000 लिटर पाणी साठवण्यासाठी एक शेततळे लागते. फॉर होल्डिंग 1,20,000 liters of water, 1 pond is required. तर आता 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी किती शेततळी लागतील? तर त्यासाठी आता आपल्याला भागाकार करावा लागेल. फॉर होल्डिंग 4,80,000 liters of water is equal to 4,80,000 divided by 1,20,000. भागाकार खूप सोपा आहे पहा. 0 0 0 0 0 0 कट केलेला आहे. 12 1 12, 12 4 48. उत्तर आलेलं आहे 4 ponds are required. तर 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी एकूण 4 शेततळी लागतील. आता एक शेततळे तयार करण्यासाठी जो खर्च आहे तो आहे 18,000 रुपये. लिहून घेऊया आपण. The cost of making 1 pond is rupees 18,000. So the cost of making 4 pond is equal to, आता एक शेततळी तयार करण्याचा खर्च 18,000 रुपये आहे. तर अशा 4 शेततळी आहेत, त्यांचा खर्च किती? तर 18,000ला 4 ने गुणावं लागेल. 18,000 into 4 is equal to 0 0 0. लिहून घेऊया आपण. 18 4 72. 72,000 रुपीज. उत्तर आलेलं आहे 72,000 रुपीज. म्हणजे 4 शेततळी तयार करण्यासाठी एकूण 72,000 रुपये इतका खर्च येईल. लिहून घेऊया आपण उत्तर. 4 ponds are required and the expense incurred would be rupees 72,000. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 29 मधील क्वेश्चन नंबर 6 to 9 अभ्यासलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.